चांदूर रेल्वेत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आहे। आधी पक्ष आमदार खासदार फोडले आणि आता पेपर फोडतायत असं कवी गोविंद पोलाड यांनी म्हणत सरकारवर टीका केलेली आहे। The law and order are the medicine of the body politic, and when body politic gets sick, medicine must be administered. कायदा आणि सुव्यवस्था ही राजकीय शरीराचं औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर बिघडते तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचं औषध इंजेक्शन आपण त्याला दिलं पाहिजे। हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याजवळ जेवढे पक्षाचे खासदार फोडायला पैसे आहे तेवढे आमच्या बापाजवळ पैसे नाही आहे, म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की तुमचे जे पेपर 1.5 कोटी रुपयामध्ये पेपर फुटून राहिले याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 18 जुलैला पंढरपूरमध्ये आंदोलन आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीची बैठक पार पडली आहे। माजी खासदार राजू शेट्टींच्या उपस्थितीत ही बैठक पार आहे। विरोधी संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं 18 जुलैला पंढरपूरला एक समृद्धी दिंडी काढायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि या दिंडीमध्ये शक्तीपीठ महामार्ग बाधित असणाऱ्या 13 जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत। सर्वपक्षीय आंदोलन असल्यामुळे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सुद्धा याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। कोल्हापूरमधल्या एका मॉलमध्ये नामांकित कंपनीचा बुरशीजन्य बटर विक्री करता ठेवल्याचा प्रकार आहे। बटर पॅकेटची एक्सपायरी डेट मार्च 2027 असताना त्याआधीच बटरला बुरशी लागलेली आहे। तिथे मी एक अमूल बटर घेतला आणि फक्त एक्सपायरी डेट चेक केली, 2027 पर्यंतची होती, म्हणून मी डायरेक्ट न खोलता न चेक करता मी घरी आलो तर चेक करताना बघितलं तर आतमध्ये सगळं काळं फंगस सारखं झालेलं होतं आणि तसंच मी ते उचलून घेऊन परत त्यांना दाखवलं की असं बटरमध्ये तो अमूल बटरमध्ये फंगस दिसतंय। मग त्याने चेक केलं, असे तिथले 4-5 बॉक्स चेक केले तर आतमध्ये सगळीकडे बुरशी सारखं झालेलं होतं, काळं पडलेलं होतं। अमूल बटर सगळे बटर किंवा फ्राईज वगैरे असतील हे सगळे चेक करून घ्या। वर्ध्यामध्ये 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या आहे। हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। सावंगी पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई आहे। पिंपळगाव टोल नाक्यावर 535 किलो गांजा जप्त आहे। पिकअपमधून गांजाची तस्करी होत होती। गांजा, पिकअप, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 1.12 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नाशिकमधील बनावट शालार्थ आयडी प्रकरण आणि या प्रकरणी जवळपास 1100 पानांचं दुसरं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल आहे। बेकायदेशीर पैशातून खरेदी केलेल्या मालमत्तेची तपासणी सुरू आहे। संशयितांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।